नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं अखेर ठरलेलं आहे। विरोधामध्ये लढवलेली शिंदेची शिवसेना भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी होणार आहे। भाजपचा नाशिकमध्ये महापौर तर शिंदेच्या शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा भाजपलाच पाठिंबा दिलेला आहे। तर भाजपसह शिंदेची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि मनसे सत्तेमध्ये असणार आहे। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडली। तर योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमध्ये एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळते, का अधिकचे अपडेट्स आहेत? खरं आहे, नाशिकमध्ये खरं तर भाजपने 72 नगरसेवक निवडून आणून स्वबळावर सत्ता काबीज करण्याची ताकद या ठिकाणी निर्माण केली होती आणि त्या पद्धतीनं महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे उमेदवारही जाहीर केले होते। मात्र रात्रीतून शिंदे सेनेला सोबत घेण्याचं आदेश हे मुंबईतून आल्यामुळे आता भाजप आणि शिंदे सेना ही एकत्रितपणे या ठिकाणी सत्तेत स्थापना होणार आहे। उपमहापौर पद हे शिंदे सेनेचे विलास शिंदे यांना देण्यात येणार आहे। याआधी मच्छिंद्र सानप यांना हे यासाठीचे ते उमेदवार भाजपचे उमेदवार होते। मात्र आता शिंदे सेनेला मतदान करावं उपमहापौर पदासाठी असा व्हीप हा भाजपनं जारी केलेला आहे। त्यामुळे एकूणच रात्रीतून पूर्णपणे वेगळी समीकरणं झालेली आहेत। त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी पसरणार आहे, कारण की स्थायी समित्या, वेगळे ज्या विषय समित्या आहेत त्या समित्यांमध्ये सत्तेत शिंदे सेनेला सहभाग मिळणार आहे। त्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवार नगरसेवकांच्या जागा कमी होणार आहेत आणि त्यामुळे नाराजी ही त्या ठिकाणी सुरू झाली आहे। तर दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेमध्ये नव्या आणि जुन्यांमध्ये नाराजी सुरू झाली आहे, कारण की उपमहापौर पद जस्ट नुकत्याच आलेल्या विलास शिंदे यांना देण्यात आलं। त्यामुळे जे जुने शिंदे सेनेमध्ये आलेले होते त्यांना पद मिळाले नाही, म्हणून तिथं नाराजी सुरू झाली आहे। त्यामुळे एकूणच रात्रीतून अनेक वेगवेगळ्या जे काही आपल्याला घटना आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादीनं सुद्धा बिनशर्त पाठिंबा हा भाजपला या ठिकाणी जाहीर केला आहे। तर राष्ट्रवादीतल्या नाराज हेमलता पाटील यांनी आपला स्वतंत्र एक गट स्थापन केलेला आहे, ज्यामध्ये त्या राष्ट्रवादीसोबत सहभागी झाला नाही। त्यामुळे राष्ट्रवादीकडे फक्त 4 आता या ठिकाणी नगरसेवक दिसून येत आहेत। यामध्ये अपक्ष एक मुकेश शहाणे आहेत। नुकतेच जर आपण बघितलं तर नगरसेवक आणि महापौर उपमहापौर सभागृहाकडे आता दाखल होत आहेत, नाशिक महापालिकेच्या आवारामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की हे सर्व लोक मराठी पेहराव, मराठी जो बाणा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत। सगळ्यांनी फेटे घातलेले आहेत। आपण या ठिकाणी मी कॅमेरामॅनला म्हणेन की जरा थोडंसं त्याने त्या ठिकाणी दाखवा। आपण बघू शकतो की सर्व आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भगवे फेटे हे सगळ्यांनी घातले आहेत। शिंदे सेनेला सोबत घेतल्यामुळे आता वेगळं चित्र आपल्याला नाशिकमध्ये दिसणार आहे, जे कुंभमेळ्यामध्ये दोघंही एकत्रितपणे कामं आपल्याला या ठिकाणी करताना दिसतील। आणि सर्व महिला नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या नाशिक महापालिकेच्या प्रांगणामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात या संपूर्ण सभागृहामध्ये जातील आणि या मतदानाची प्रक्रिया सुरू होईल, ज्यामध्ये महापौर आणि उपमहापौराची निवड प्रक्रिया आज पूर्ण होईल असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। अगदी योगेश, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता जे म्हटलंय की मराठी पेहरावामध्ये ते सगळे नगरसेवक तिथे आलेले आहेत। मुंबईमध्ये सुद्धा तसंच काहीचं दृश्य पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या पूजेच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते। तर कुठेतरी आता भाजप मराठी बाणा किंवा मराठीच्या मुद्द्यावरून आता पुढे जाताना दिसतंय। खरंय, भाजप मराठी बाणा, हिंदुत्व या मुद्द्यांना घेऊन आपण बघू शकतो फेटेही भगवे आहेत आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे हे सर्व फेटे महिलांनी घातलेले आहेत। सर्व नगरसेविका यामध्ये आहेत। विशेष म्हणजे ज्या महापौर आता पदावर विराजमान होणार आहेत, हिमगौरी आडके, यासुद्धा यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। आणि या सर्व महिलांची फौज आपल्याला नाशिक महापालिकेकडे आता रवाना होताना दिसते आहे। खरं तर सर्वाधिक महिला यावेळेस निवडून आलेल्या आहेत, 69 महिला, ज्या 122 नगरसेवकांच्या याच्यामध्ये, म्हणजे 50% सुद्धा जास्त त्यांची या ठिकाणी सत्ता आहे। त्यामुळे एकूणच महिला राज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आयुक्त सुद्धा महिला आहेत आणि त्याचबरोबर बाकी सगळे नगरसेवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की काल रात्री सहल झाल्यानंतर आता या येत आहेत हिरव्या साडीमध्ये ज्या आहेत त्या हिमगौरी आडके आहेत, ज्या महापौर होणार आहेत आणि आता सर्व महिला सभागृहाकडे रवाना होत आहेत।
थोड्याच वेळात मतदानाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि एकूणच हे सर्व जे काही मुद्दे आहेत मराठी मुद्दे, जो काही फटका आपल्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडाफार भाजपला जाणवला होता, जो मुद्दा घेऊन शिवसेना पुढे गेली होती, उभाठा पुढे गेली होती, तोच मुद्दा आता कॅश करण्याचा प्रयत्न किंवा तो वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असं स्पष्टपणे दिसतंय. अगदी योगेश, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. तर सध्या आपण ही नाशिकमधली दृश्य पाहतोय. नाशिकमध्ये आज मतदान होणार आहे महापौर पदासाठी आणि त्यासाठी हे सगळे नगरसेवक पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले आहेत. प्रत्येकानं भगवा फेटा घातलेला आहे आणि आता ही सगळी नगरसेवक मंडळी हे आता सभागृहाच्या दिशेनं निघालेली आहेत. तर अधिक माहितीसाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सत्ता स्थापन होणार आणि यामध्ये मनसे सत्तेमध्ये येणार आहे. योगेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा योगेश, सत्तेमध्ये आता मनसे सुद्धा सहभागी होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक नगरसेवक आहे आणि तो सत्तेमध्ये बसणार आहे. मध्यंतरीच्या काळात राज ठाकरेंनी पोस्ट केलेली होती, आपण थोडंसं फ्लेक्झिबल राहू अशा आशयाची त्यांची ती पोस्ट होती आणि मनसे आता भाजपसोबत सत्तेत बसणार आहे. खरे मनसे आता भाजपसोबत सत्ते बसणार आहे, मात्र त्यांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिला आहे. म्हणजे शिंदेसोबत ते आता असणार आहे. त्यामुळे शिंदे सेनेला सत्तेत सहभाग मिळाल्यामुळे आता मनसेलाही अप्रत्यक्षपणे सत्तेमध्ये सहभागी होणार आहे. मनसेला सुद्धा स्थायी समितीतलं एक पद मिळेल असं आश्वासन हे त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच ठाकरे सेनेसोबत म्हणजे आपण म्हणूया उभाठासोबत जी निवडणूक लढवलेली असताना सुद्धा मनसेनं सत्तेत सहभागी होण्याची तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांचा एकमेव निवडून आलेल्या नगरसेवकानं याबद्दलचा होकार दर्शवलेला आहे. त्याने शिंदे सेनेसोबत आपली नोंदणी केलेली आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर सत्ते स्थापनेसाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी काही केलं जाऊ शकते आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळालेलं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत म्हणजे भाजपने सुद्धा स्वबळावर पूर्णपणे ताकद या ठिकाणी सत्ता स्थापनेची मिळवलेली होती आणि असं असताना सुद्धा शिंदे सेनेला सुद्धा सोबत घेतलेलं आहे. एकूण महायुतीतली तिघही पक्ष आता सोबत एकत्रित आलेले आहेत. राष्ट्रवादीने सुद्धा विनाशर्त पाठिंबा हा अजित पवार गटांना दिल्यामुळे पूर्ण महायुती आता सत्तेमध्ये आपल्याला दिसली तर याबद्दल नवल वाटायला नको. अगदी योगेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मालेगावमध्ये सुद्धा आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दादा भुसे यांची भेट घेतलेली आहे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी. म्हणजे शिवसेना आणि MIM मध्ये आता चर्चा होत आहेत आणि त्यामुळे ही सुद्धा एक महत्त्वाची घडामोड आहे. खरं आहे, मालेगाव महापालिकेचा तिढा अजूनही सुटताना या ठिकाणी दिसत नाही. कारण जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे त्रिशंकू अशी परिस्थिती आहे. सत्ता स्थापनेसाठी MIMला पूर्ण बहुमत नाही, त्याचबरोबर इस्लाम पक्षाला सुद्धा पूर्ण बहुमत नाही. त्यांना शिंदे सेनेला सोबत घ्यावं लागणार आहे किंवा किमान काँग्रेस आणि भाजपला मिळून सोबत येणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ 4 नगरसेवकांची त्यांना आवश्यकता आहे. मात्र या ठिकाणी काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यामुळे, त्याचबरोबर भाजपनेही काँग्रेससोबत जाण्यास नकार दिल्यामुळे आणि त्याचबरोबर MIM सोबत जाण्यास नकार दिल्यामुळे सगळ्या गोंधळाची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता जी चर्चा सुरू आहे ती शिंदे सेना MIM सोबत चर्चा करते, दुसऱ्या बाजूला इस्लाम पक्षासोबत सुद्धा चर्चा करते. या दोघांमधला निर्णय हा अद्याप बाकी आहे. अवघे 24 तास महापौर उपमहापौर पदाच्या निवडीसाठी या ठिकाणी उरलेले आहेत, सत्ता स्थापनेसाठी सुद्धा उरलेले आहेत. त्यामुळे एकूणच आता दादा भुसे यांच्या हातात हा सर्व निर्णय. शिंदे सेनेचे नेतृत्व हे सध्या दादा भुसे मालेगावमध्ये करतात आणि ते ज्यांच्यासोबत जातील त्यांना या ठिकाणी सत्ता मिळेल. मात्र महापौर पद कुणाला मिळणार याबद्दल शाश्वती नाही, याबद्दल अजून कुठलंही आश्वासन देण्यात आलं नाही. शिंदे सेनेनं महापौर पद त्यांना मिळावं असा आग्रही मागणी केलेली आहे. त्यामुळे तिढा हा अद्यापही कायम आहे. आज संध्याकाळपर्यंत याबद्दलचं चर्चा या रंगतील. MIM सोबत इस्लामसोबत पुन्हा बैठका होतील आणि याबद्दलचा निर्णय होईल असं अपेक्षा करायला हरकत नाही. अगदी त्यामुळे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आता भिन्न विचारांच्या MIM सोबत किंवा इस्लामिक पक्षासोबत सत्तेमध्ये बसणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.